दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। त्यातच आता रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळ या पर्यटन आराखड्या संदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी मात्र दांडी मारली आहे। या बैठकीला मंत्री अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते। मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले भरत गोगावले यांनी या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आलं। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी पाहतोय। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि त्यात आता गोगावले यांनी या बैठकीला दांडी मारली आहे। नेमकं काय कारण असू शकतं? नक्कीच प्राची, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच आज अत्यंत महत्त्वाची म्हणजे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळच्या पर्यटन आराखड्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीला भरत गोगावलेंनी दांडी मारली। यामागे ते पंढरपूरला असल्याचं कारण असलं तरी सुद्धा यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार स्वतः या ज्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यांनी मात्र ऑनलाईन उपस्थिती लावली। तर भरत गोगावले हे पंढरपूरला असले तरी सुद्धा ते ऑनलाईन उपस्थिती लावू शकत असताना त्यांनी उपस्थिती लावली नसल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भरत, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, बैठकीला मंत्री अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, शंभूराज देसाई देखील उपस्थित होते आणि शिवाय अजित पवार यांनी देखील ऑनलाईन हजेरी या बैठकीला लावली आहे। मात्र भरत गोगावले कुठेतरी या ठिकाणी अनुपस्थित होते। तर पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही आणि या बैठकीला अनुपस्थित असल्याचं कारण हे असल्याचं बोललं जात आहे।